मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. कन्येच्या पाठीमागे धावत असताना ब्रह्मजीचं रेत स्खलित झालं आणि ते स्खलित झालेलं रेत वातचक्रानं हवेच्या वेगानं सबळ खाली पडून हिमाद्रीच्या वनामध्ये एक अतिशय दिशांचं रक्षण करणारा, दिग्पालांचं समर्थन करणारा, दिग्पालांना खऱ्या अर्थाने पोषक आणि पूरक असलेला एक दैवी हत्ती झोपलेला होता. त्या हत्तीच्या कानामध्ये जाऊन ते रेत पडलं. प्रबुद्ध नावाच्या नारायणाने उत्तम काळ वेळ आणि संधी बघून त्या हत्तीच्या कानामध्ये प्रवेश केला. प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देह स्थित त्या दिग्गजाच्या कर्ण विवरात सुशोभित झाला. बालतनु बालाक किरणी हरि पहावे ते निजनयनी. जालिंदराचा शिष्य म्हणून होईल प्रगट जगा माझी. अतिशय दिव्य देहधारी ते महाराज श्री नारायण, प्रबुद्ध नारायण त्या कानामध्ये स्थिर झाले. चला, एखाद्या तानुल्याच्या रक्षणासाठी भगवंतानी माझी निर्मिती केली याचा आनंद जालंधरनाथांना वाटला. आणि जालंधरनाथ भगवान दत्तात्रयांना विनंती करतात की महाराज, मी एकटा बरं कसा जाऊ, माझ्यासोबत आणखी कोणीतरी असावं, कोणीतरी यावं. बद्रीनारायणाने सांगितलं, तुमच्यासोबत भगवान श्री शंकर आणि भगवान ब्रह्मदेव येतील. भगवान श्री शंकर आणि भगवान ब्रह्मदेव आणि जालंधरनाथ हे तिघही जण त्या हत्तीचा शोध घेण्यासाठी निघाले. हो त्रिवर्गाची तेजाद्भुत दिशा व्यापून शिरले गगनात. जेवे चंद्र सूर्यात तेजात अग्नि संचरे तिसरा. एखाद्या परिसाप्रमाणे चिंतामण्यासारखे तिघही प्रतापखानी हिमाद्री स्थानामध्ये प्रवेश करते झाले. हिमाद्री पर्वतावर शेवटच्या टोकाला हा दिग्गज असणारा महाविक्राळ स्थूल कटकी गजराज हत्ती हिमाद्रीच्या वनामध्ये या तिघांना दिसला. मग शिवाशी म्हणे ताता सहित येथे असावे स्वस्थ चित्त. जालंधरनाथ महादेवाला सांगतात, महादेवा आता तुम्ही थांबा, चिंता करू नका. मी करीपाशी जाऊन त्वरित कानिफाते आणि तो मी आता जातो हत्तीजवळ आणि आणतो कानिफानाथाला. म्हणून हत्तीच्या कानाजवळ आले आणि कानाजवळ येऊन मोहनस्त्राच्या प्रतापाने शांत झालेल्या हत्तीकडे बघून आता श्री जालंधरनाथ महाराज म्हणतात, म्हणे बारे धीरपण कोणी नसे तुझ समान. तुझे करणी दिव्य रत्न महासिद्धीने निर्मिले. अरे हत्तीच्या कानामध्ये स्थिर झालेल्या हे नारायणा, कानामधून तुला बाहेर काढतोय म्हणून तुझं नाव कानिफा. ये रे बाबा म्हणून कानाजवळ असा हात पुढे, दोन्ही हात कानाच्या जवळ पुढे केले. आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर हत्तीच्या कानातून महाराज श्री कानिफानाथ हळूहळू हळूहळू बाहेर येते झाले. श्री कानिफानाथ मेरे बोलिए कानिफानाथ महाराज की, श्री कानिफानाथ महाराज की. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.
आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।